या मित्रांनो जेवायला शेंगाट खायला या मित्रांनो. शेंगाट कुठे शेंगाट? याचं शेंगाट आहे, कशाचं? शेंगाचं. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर. तर मित्रांनो आत्ता सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि मित्रांनो नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. आत्ता नाश्ता घ्यायला बसलोय खाली आणि मित्रांनो जीवन आहे, जीवनचा अभ्यास चालू आहे. जीवनला सुट्ट्या लागल्या. जीवन किती दिवस सुट्ट्या आहेत आता? 15 जून पर्यंत. 15 जून पर्यंत. काय करतोय तू आता? इंग्रजी शुद्ध लेखन देतो. इंग्रजी शुद्ध लिहून लिहितोय का? हा. अक्षर दाखव तुझं कसं आहे बघा मित्रांनो. 6वीला बरं का अक्षर बघायचं. कसं वाटतंय तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बी अ गुड गर्ल अँड फादर आफ्टर युअर बेबी ब्रदर. ओके. आणि मित्रांनो तर जीवन काय प्लॅन आहे सुट्टीचं मग या महिन्यात या वर्षी? हां काही नाही. काहीच नाही का? नाही. मग काय अभ्यास बिभ्यास नाही करायचा? हा करायचं आहे. मग प्लॅन काय आहे? प्लॅन त्यालाच म्हणते. हा, अभ्यास. अभ्यास करायचा आहे. अजून अजून पेन खेळायचं आहे. खेळायचं. अजून झोप काढायची दाबून. हा. बघा मित्रांनो असं प्लॅन आहे जीवनचा. आणि आमचे प्रशांत सर गेलेले आहेत कामाला. मम्मी जेवण बनवते किचनमध्ये आणि पप्पा गेलेत फिरायला. तर मित्रांनो आज वर्किंग आहे आपल्या नगरमध्ये आणि माझ्यासोबत आज आमचे झेडएम सर येणार आहेत, नितीन सर. त्यांच्यासोबत वर्किंग असताना मी काय लॉग काढू शकणार नाही, असा विषय मित्रांनो. तर मित्रांनो रात्रीचे 9 वाजलेले आहेत. इथे जीवन आहे, इथे प्रशांत आहे. मी सकाळी कामाला गेलो 6 वाजता आलो, पण नंतर व्हिडिओ काढायचंच विसरलो. तर मित्रांनो आता जेवायला बसलोय, बसायचं आहे. तर हे जीवन आहे, पप्पा बसलेले तिथं आणि पारशे कुठे आहे? तर मित्रांनो या जेवायला, या मित्रांनो जेवायला. शेंगाट खायला आहे मित्रांनो. शेंगाट कुठे शेंगाट? याचं शेंगाट आहे, कशाचं? शेंगाचं. तुम्ही खाल्लेलं का कधी पप्पा? शेंगाचं शेंगाट नसतं, मांजर बघा, मांजर. वांग्याचं शेंगाट असतं. मांजर बघा काय करायला. कुठं? जिथे भेटेन तिथं हात घाली ती. तिथं तिथं पप्पा आहेत माझे, पप्पा आहेत. काय करू राहिले? उठायचं का? उठून टाकू. तर मित्रांनो भात आहे, शेंगाचं आहे, भाकर आहे, शेंगदाणे, काकडी आहे. मित्रांनो जेवण झालेलं आहे आणि आता अंडा आलं आहे खायला. तुम्ही बघू शकता अंडा आणलं आहे आमच्या आईसाहेबांनी. हे आमच्या आईसाहेब आहेत. हातात काय काय मोबाईल आहे आणि जीवन साहेब आहेत. जीवन साहेब तुम्हीच झालं का जेवण? हां नाही झालं? हां प्रशांत दादा कुठे गेलाय? बाहेर गेलेला आहे. कुठं बाहेर? नाही माहिती. नाही माहिती. मित्रांनो प्रशांत दादासाठी थांबलेलं आहे. बघू शकता मित्रांनो आत्या भावाचं प्रेम. आणि मित्रांनो मी तर जेवण घेतलं आहे, मी नाही ऐकत कोणाला. तर मित्रांनो आलेत प्रशांत साहेब पण आलेत. आता बसायचे जेवायला. कुठे गेले ते प्रशांत साहेब? जिम. हां जिमला जिमला? म्हणजे जिमला काय म्हणतो? काय जिम मारली? जिम नाही मारलं. हां मित्रांनो फक्त जिमला गेला होता पण जिम नाही मारलेली असं म्हणणं आहे त्याचं. आणि तुम्ही त्याची बॉडी बघू शकता, अंदाज लावा. आतमध्ये 6 पॅक आहे. दाखव रे पॅक. लाज होते मित्रांनो, जाऊन दे. मी दाखव ना तुम्हाला 6 पॅक माझे याचे जाऊन. नको आहे थोड्या वेळासाठी व्हिडिओमध्ये. कर फक्त. हो कसा खातोय बघा मित्रांनो. सोमवारच नाही झाला, नुसतं खातोय. बघा बघा. नको नको. ते अंकलला फोन लावला का? येऊ मध्ये टाकलं मग आला लिस्टमध्ये नाव होतं ना. नाही आता मला द्यायचं भेटला आत्ता. मित्रांनो उद्या मतदान आहे ना आमच्या उद्या.
तर ते विषय चालू आहे. पोट निवडणूक आहे आमच्या इथं. आता मी कुठे बसू? बस ना डॉक्यावर. डॉक्यावर बस नाही खांदेर बस. म्हणजे गोड असतं काय त्याला पुटिंग म्हणते. नाही नाही पुडिंग कशाला म्हणतो? पुटिंग पुटिंग म्हणजे काही पण गोड असतं तिथं. गार असतं किंवा गरम असतं. आमच्याकडे पुडिंग आहे ना काय म्हणतो माहिती का? पुटिंग आणि पुडिंग बरं आहे की नाही. सॅलड सॅलेड द्यायचं जेवण. छोटे काहीतरी द्यायचं. तू खाशील का? काम आहे कधीच न सांगणारी गोष्ट आहे. मी म्हणतो माझ्या घ्यायची तेवढी आणि थोडं कामं करायचं. हां बरं घेऊन ना. घेऊन राहायचं. कोण आहे ते कोण? मेजर आहे का तिथं आर्मीत? कोणी काय नाही. मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल पण आमचे बंधू आमचे छोटे बंधू हे तिकडं एमआरसीत कामं जातात गेट नंबर 3ला. तर मित्रांनो तिथलचा एक किस्सा सांगत होता. ते साहेब असं म्हणतो काही नको की तुम्ही दररोज काम करा, थोडं करा जास्त करा पण दररोज करा. त्याचं असं म्हणणं थोडंफार करा, कारण काम ही कधीच न सामणारी गोष्ट आहे. तर थोडंफार कराच, दररोज करा. डिसिप्लिन राहणं डिसिप्लिन राहणं महत्त्वाचं आहे. ते सांगून ज्ञान देणार नाही ते आपल्याला 90,000 पेमेंट घ्या लोक ते. मग काय 90,000 महिन्याला? ते भैया कसं झालं जीडी ते बेसेफ. हा जनरल ड्युटी हां तसं ते योजना नाही. त्याने पण जनरल ड्युटी तेच पेपर देऊन झाला तो पण पास. हां का? त्याने ग्राउंड देऊन काय नाही दिलं 50,000 पेमेंट दिला. पोरगच आहेत 25-26 वर्ष. हो का? बाईने काय कमी मेहनत घेतली का पण? ते म्हणलं मी काय युट्यूब वगैरे कुठं अभ्यास नाही करा म्हणलं ते. मग तुझ्या क्लास लावले ते बरं घेत होता एकदम का? सेंटरला PDF दिली त्या. त्याच्यानं अभ्यास केला का तुम्ही? 50,000 पगार आहे का BSFला? जीडी जनरल ड्युटी हां का? 5-7 वर्ष झाले तर. आता अभ्यासक्रम बदलला म्हणतो. दर महिन्या वर्षी किती पगार वाढतो त्यांचा? काय नाही. 4-5 हजारांनी. किती तरी वेतन लावणार आहे ना 7-8 हजार. तर मित्रांनो आत्ता संध्याकाळचे 10 वाजलेले आहेत आणि मला लय झोप येऊ राहिली. तर मित्रांनो आता लगेच मी व्हिडिओ एडिट करून लगेच शेड्यूल करून टाकणार आहे. तर मित्रांनो आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.